नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत RTO AMVI क्वेश्चन पेपर 2017. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत थर्मल इंजिनिअरिंगचे 2017चे क्वेश्चन्स, RTO मेन्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण फ्लुइड मेकॅनिक्स कव्हर केला होता. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलं होतं. द क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 75. वी ऑलरेडी कवर. स्टोक इज द युनिट ऑफ, कसलं युनिट होतं? कायनेमॅटिक विस्कॉसिटी. ओके, तिथून खाली थर्मल क्वेश्चन चालू होत आहे. द क्वेश्चन आहे, the fraction of heat input that is converted to net work output is a measure of the performance of heat engine is called as. Option are mechanical efficiency, thermal efficiency, volumetric efficiency and fuel ratio. बघूया वन बाय वन बघूया आपण. सगळ्यात अगोदर काय दिलंय? परफॉर्मन्स विचारलेला आहे. परफॉर्मन्स, इंजिनचा परफॉर्मन्स कशामध्ये आपण मेजर करतो? तर इफिशियन्सी. इफिशियन्सी काय असते? आउटपुट अपॉन इनपुट. पण कोणती इफिशियन्सी विचारलेली आहे? तुम्हाला दिलंय वर्क, काय काय दिलंय? वर्क दिलंय आणि हीट इनपुट दिलंय. हीट आणि हीट इनपुट. तरी हा जो रेशो असतो याला म्हणतात थर्मल इफिशियन्सी. वेगवेगळ्या टाईपच्या इफिशियन्सी असते, जसे व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी असते, मेकॅनिकल इफिशियन्सी असते, थर्मल इफिशियन्सी असते, रिलेटिव्ह इफिशियन्सी असते. तर इथं काय विचारलेलं आहे आपल्याला? द फ्रॅक्शन ऑफ हीट इनपुट इज कन्वर्टेड इंटू, याला काय म्हणणार मग तुम्ही? थर्मल इफिशियन्सी. ठीक आहे. क्वेश्चन 76. क्वेश्चन 77 बघा. एअर स्टँडर्ड ॲझम्पशन, in air standard assumption all the processes that make up the cycle are internally reversible, irreversible, heated and cooled. The air standard assumption all the processes that make up the cycle are internally काय पाहिजे? रिव्हर्सिबल पाहिजे. ठीक आहे. का रिव्हर्सिबल पाहिजे? कारण सायकल रिव्हर्सिबल पाहिजे. सायकल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर जी ओरिजिनल स्टेट आहे ती पूर्ण रिकवर होते, म्हणजे एंट्रॉपी जनरेशन होत नाही. म्हणून एअर स्टँडर्ड ॲझम्पशन, एअर स्टँडर्डमध्ये आपण ते ॲझम्पशनच करतो, म्हणून त्या सायकलची इफिशियन्सी सर्वात जास्त असते. जसं तुम्हाला माहिती आहे ऑटो सायकल, डिझेल सायकल, त्याच्यानंतर कॅरनॉट सायकल, हे असतात रिव्हर्सिबलमध्ये. नेक्स्ट आहे, फॉर द स्टेडी फ्लो ऑफ लिक्विड, for the steady flow of liquid through a device that involves no work interaction, the work term is, work term काय असेल? 0. का? काय म्हटलंय? अ स्टेडी फ्लो थ्रू अ डिवाइस. स्टेडी फ्लो काय असतो? जेव्हा तुमचा डिस्चार्ज कॉन्स्टंट असतो. आपल्याला एक इक्वेशन माहिती आहे, स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. काय असतं? Q minus W is equal to change in enthalpy plus change in kinetic energy plus change in potential energy. ठीक आहे, हे आहे स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. पुढे लागेल म्हणून आत्ताच सांगून देतो. याच्यामध्ये जर वर्क टर्म 0 असेल, क्वेश्चन काय विचारलेला आहे? इफ द स्टेडी फ्लो ऑफ लिक्विड थ्रू अ डिवाइस दॅट इन्व्हॉल्व्स नो वर्क इंटरॅक्शन, तर वर्क टर्म काय असेल? वर्क इंटरॅक्शनच होत नाही, तर वर्क टर्म काय असेल? 0. सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट, question number 79. A cycle heat engine does 50 kilojoule of work per cycle. If efficiency of heat engine is 75, heat rejected per cycle is. Question न्यूमरिकल विचारलेला आहे. सिंपल न्यूमरिकल आहे. काय काय दिलंय? वर्क दिलंय किती? 75. वर्क किती दिलंय? 75. देन इफिशियन्सी किती दिली आहे? 70, सॉरी, वर्क किती दिलं आहे? 50. वर्क दिलं आहे 50, इफिशियन्सी 75%. आपल्याला हीट रिजेक्टेड काढायला लावली. इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वर्क अपॉन हीट सप्लाइड. इफिशियन्सी किती दिली आहे? 75%, म्हणजे 3/4 इज इक्वल टू
वर्क किती आहे 50 QS हीट सप्लाइड. ओके, किती येईल, हा इकडे गेला 50 चौक 200/3, हा काय मिळाला आपल्याला V इज इक्वल टू QS. ठीक आहे, QS मिळाला. आपल्याला QS विचारला का, नाही, आपल्याला काय विचारला QR. मग आपल्याला माहिती आहे वर्क इज इक्वल टू QS मायनस QR. वर्क कसं असतं, हीट सप्लाइड मायनस हीट रिजेक्टेड. वर्क किती आहे 50 इज इक्वल टू सप्लाइड किती आहे 200/3 मायनस QR. म्हणजे ही किती असते 66च्या आसपास, 66.67. ओके, त्याच्यातून 50 वजा गेले म्हणजे 17च्या आसपास उत्तर यायला पाहिजे. 17 किलो जूल युनिट माहिती आहे आपल्याला. बघ आहे का 17च्या आसपास उत्तर, यस 16. ओके, सिंपल न्यूमरिकल विचारलेलं होतं. पुढे बघूया. द व्हॉल्यूम फ्लो रेट at the outlet of air compressor is dash dash that at the inlet, even though the mass flow rate of air through the compressor is constant. त्याने काय म्हणता येते की कॉम्प्रेसरमध्ये जेवढी हवा आत येते तेवढीच बाहेर जाते, पण व्हॉल्यूम कमी होतो. मास सारखाच असतं हवेचं, म्हणजे इकडे 5 किलो असतं तिकडे 5 किलो, पण व्हॉल्यूम काय असेल तर व्हॉल्यूम कमी होतो. तर त्याच्यामुळे कॉम्प्रेसर म्हणजे काय, कॉम्प्रेस करताय म्हणजे काय, एअरचा व्हॉल्यूम इकडे जर इनलेटला 3 असेल तर आउटलेटला 1च होईल. म्हणून द व्हॉल्यूम फ्लो रेट ॲट द आउटलेट ऑफ एअर कॉम्प्रेसर इज लेस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला कॉम्प्रेसर पण एकदा थोडंसं दाखवून देतो. ठीक आहे, दिस इज दी सिम्बॉल ऑफ कॉम्प्रेसर. ठीक आहे, दिस इज एअर इनलेट. असाच का असतो सिम्बॉल, कारण याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी होतो म्हणून सिम्बॉल या पद्धतीचा आहे. इकडे मोठा दाखवलेला आहे, या साईडला छोटा आहे. ठीक आहे, आणि इकडे एअर आउटलेट कॉम्प्रेसर. टर्बाईनचं काय असतं, एक्सपान्शन होतं म्हणून उलटा सिम्बॉल असतो. ओके, इन अँड आउट. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. दिस इज अ टर्बाईन, दिस इज आउट. ठीक आहे, नेक्स्ट. रिव्हर्स कॅरनॉट सायकल कंप्राइजेस. कॅरनॉट सायकलमध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेस असतात माहीतच आपल्याला. ऑप्शन बघा, 2 आयसेंट्रॉपिक प्रोसेस, 2 आयडियाबॅटिक प्रोसेस. आयसेंट्रॉपिक असतात, आयडियाबॅटिक असतात, नाही. आयसेंट्रॉपिक आणि आयडियाबॅटिक एकच टाईपमध्ये आलं ते नसतात. 2 आयसेंट्रॉपिक अँड 2 आयसोथर्मल. यस, आन्सर इज दिस, 2 आयसेंट्रॉपिक अँड 2 आयसोथर्मल. आपण हे पण बघूया, त्याची डायग्राम पण बघूया. ठीक आहे, कोणता आहे कॅरनॉट सायकल. कॅरनॉट सायकल. रिव्हर्सिबल सायकल आपल्याला माहिती कोणते, कॅरनॉट, देन इरिक्सन, देन अजून कोणता एक सांगतो, TS. डायग्राम, 2 आयसोथर्मल, 2 आयसेंट्रॉपिक. बघा, ही आयसेंट्रॉपिक आहे, एंट्रॉपी कॉन्स्टंट आहे. हे झालं आहे तुमचं कॅरनॉट सायकल. कॅरनॉट सायकल 2 आयसोथर्मल मीन्स कॅरनॉटमध्ये 2 आयसोथर्मल मीन्स टेम्परेचर कॉन्स्टंट अँड 2 असतात एंट्रॉपी कॉन्स्टंट. ओके, इरिक्सनमध्ये काय असतात, 2 थर्मल आणि 2 असतात प्रेशर कॉन्स्टंट. ओके, नेक्स्ट. In a steam power plant, the pump handles the liquid which has a very small specific volume, and the turbine handles vapor whose volume is many times larger. Therefore, work output of turbine is many times larger than the work input to the pump. Okay, many times. क्वेश्चन काय विचारलेला आहे की टर्बाईन जो आहे तो खूप मोठा व्हॉल्यूम स्टीमचा हँडल करतो आणि पंप खूप छोटा करतो. तर टर्बाईनचं वर्क किती असेल, टर्बाईनचं वर्क हे जास्त असतं, वर्क प्रोड्यूस करतं, आणि पंप वर्क कन्झ्युम करतो. म्हणून टर्बाईन इज वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस अँड पंप इज वर्क कन्झ्युमिंग डिव्हाइस. ठीक आहे, 82. नेक्स्ट.
द आयसेंट्रॉपिक इफिशियन्सी ऑफ कॉम्प्रेसर इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेसर वर्क टू द ॲक्च्युअल कॉम्प्रेसर वर्क. ठीक आहे, ॲक्च्युअल कायम जास्तच असतं म्हणून कॉम्प्रेसरची इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय, आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेसर वर्क. आयसेंट्रॉपिक म्हणजे आयडियल आणि ॲक्च्युअल कॉम्प्रेसर वर्क. ॲक्च्युअल जास्त असतं म्हणजे वरती छोटी खाली मोठी गोष्ट असेल तर इफिशियन्सी 100पेक्षा कमी येते. तो कॉमन इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो. नेक्स्ट, द चेंज इन एंट्रोपी ऑफ क्लोज सिस्टीम काय असेल, क्लोज सिस्टीम इज सेम फॉर एव्हरी प्रोसेस बिटवीन टू स्पेसिफाईड स्टेट. ओके, दिस इज द आन्सर. वाय, जर दोन स्टेट स्पेसिफाय केल्या तर एंट्रोपी आहे, कोणती प्रॉपर्टी आहे, पॉईंट फंक्शन आहे. म्हणजे दोन जर स्पेसिफाईड स्टेट असेल, कारण क्लोज सिस्टीम आहे, क्लोज सिस्टीममध्ये काय असतं की तुमची मास ट्रान्सफर होत नाही, त्याच्यामुळे इज सेम फॉर एव्हरी प्रोसेस बिटवीन टू स्पेसिफाईड स्टेट. नेक्स्ट, द रँकन सायकल efficiency is efficiency of good steam power plant may be in the range of. कोणत्याही सायकलची किंवा कोणत्याही इंजिनची इफिशियन्सी 30-40% जास्त नसते. मी इफिशियन्सी सांगतोय, व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी नाही. कोणत्याही, मग तुम्ही पॉवर प्लॅन्ट घ्या, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट घ्या किंवा कोणताही पॉवर प्लॅन्ट, डिझेल पॉवर प्लॅन्ट घ्या, ऑटो सायकलवरती घ्या किंवा कोणत्याही सायकलवरती घ्या, 30-40-50 मॅक्झिमम. ठीक आहे, तर ऑप्शन 2. नेक्स्ट, स्टीम इज द मोस्ट रँकन सायकल. ओके, रँकन सायकलवरतीच तो ऑपरेट होतो म्हणजे ते सांगायची गरज नाही. स्टीम इज द मोस्ट कॉमन वर्किंग फ्लुइड यूज इन वेपर पॉवर सायकल बिकॉज ऑफ इट्स अवेलेबिलिटी, लो कॉस्ट, हाय एन्थॅल्पी ऑफ वेपोरायझेशन, ऑल दिस अबो. बरोबर आहे, चारी पण ऑल दिस अबो हे आन्सर असेल. का, अवेलेबिलिटी, वॉटर इज रेडीली अवेलेबल, कुठेही तुम्ही त्याचा वापर करू शकतात, टॉक्झिक पण नाही आहे, कॉस्ट खूप कमी आहे आणि एन्थॅल्पी ऑफ वेपोरायझेशन खूप जास्त असते. हाय एन्थॅल्पी ऑफ किती असते, 2260च्या आसपास किलोजूल पर के जी. ठीक आहे, त्याच्यामुळे एन्थॅल्पी ऑफ वेपोरायझेशन म्हणजे काय, 1 kg जे लिक्विड आहे, सॅच्युरेटेड लिक्विड, त्याला स्टीममध्ये कन्वर्ट करण्यासाठी किती एनर्जी लागते, त्याला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ वेपोरायझेशन. ठीक आहे, 86 इज कम्प्लिटेड. नेक्स्ट क्वेश्चन, द रेशो ऑफ ब्रेक पॉवर आउटपुट टू द फ्युएल एनर्जी इनपुट पर युनिट टाइम इज कॉल्ड. द रेशो ऑफ ब्रेक पॉवर आउटपुट, ब्रेक पॉवर टू फ्युएल एनर्जी इनपुट, याला काय म्हणणार, थर्मल इफिशियन्सी. कारण इनपुटला काय, इनपुटला काय हीट आहे म्हणून त्याला काय म्हणणार, थर्मल इफिशियन्सी. जर इनपुटला रेशो ऑफ ब्रेक पॉवर टू द फ्युएल एनर्जी इनपुट पर युनिट टाइम इज कॉल्ड, तर त्याला काय म्हणणार, 2, थर्मल इफिशियन्सी. नेक्स्ट, 4 इंटरनली रिव्हर्सिबल प्रोसेस कोणते कोणते आहेत, आयसेंट्रॉपिक, कॉम्प्रेशन, कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन, आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिजेक्शन. 2 कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, 2 कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि 2 आयसेंट्रॉपिक, अशी कोणती प्रोसेस असते सांगा मला, कोणती प्रोसेस आहे. दोन दोन कोणते आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि 2 कोणते आहे, आयसेंट्रॉपिक. कोणती आहे, ऑटो सायकल. आयसेंट्रॉपिक, constant volume, isentropic and constant volume, this is auto cycle. then diesel cycle कसं असतं, this is फक्त इथं प्रेशर प्रोसेस असेल, इकडे कॉन्स्टंट व्हॉल्यूम, दिस इज डिझेल सायकल. ठीक आहे, तर कोणताही विचारू शकतात. मग डिझेल सायकलमध्ये 2 आयसेंट्रॉपिक येतात, 2 आयसेंट्रॉपिक मीन्स 2s इज इक्वल टू कॉन्स्टंट, एक कॉन्स्टंट प्रेशर असते आणि एक कॉन्स्टंट व्हॉल्यूम असते. ऑटो विचारलेलं होतं, याच्यामध्ये दिस 2 आर PV रेस टू गॅमा is equal to constant isentropic process, this is constant volume process and this is also constant volume process. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तर आन्सर काय याचा, याला म्हणतात ऑटो सायकल. डिझेल तुम्हाला सांगितलंय, ड्युएलमध्ये एक कॉन्स्टंट प्रेशर असते, एक कॉन्स्टंट व्हॉल्यूम असते, ते पण सांगून देतो. ड्युएलमध्ये काय असेल, ओके, काही कॉन्स्टंट प्रेशर, काही कॉन्स्टंट व्हॉल्यूम या टाईपमध्ये. ठीक आहे, हे झालं ड्युएल सायकल. दिस 2 प्रोसेस आर PV रेस टू गॅमा मीन्स आयसेंट्रॉपिक, दिस इज PV चार्ट, दिस इज द V इक्वल टू कॉन्स्टंट, P इक्वल टू कॉन्स्टंट, V इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे 2 कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ओके, एक कॉन्स्टंट प्रेशर आणि 2 आयडियाबॅटिक. हे झालं ड्युएल सायकल. ठीक आहे,
सगळे सायकल आपण याच्यात एक्सप्लेन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, artificial satellite revolves around the earth with a relative velocity of 800 meter per second if acceleration due to gravity is 9 meter per second square and gravitational force is 3600 newton, the mass of satellite. ओके, काय काय दिलेलं आहे आपल्याला? F इक्वल टू ma, फोर्स किती दिला आहे 3600, मास विचारलेला आहे, ॲक्सिलरेशन किती दिलं आहे 9, तो किती येईल 9 एका 9 9 चौक 36, 400 kg, 400 kg. ओके, this is the answer. So the 89 ऑप्शन नंबर 3 400 kg. 400 न्यूटन पण दिलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण घाईघाईमध्ये ती पण चुकी करू शकतो. युनिट कन्वर्जन लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इट इज possible for any device that operates on a cycle to receive heat from single reservoir and produce the net amount of work. This is the second law of thermodynamics statement expressed by. हे कोणी सांगितलेलं आहे? केल्विनने सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, दोन स्टेटमेंट सेकंड लॉचे. पहिला आहे केल्विन प्लँक, सेकंड आहे क्लॉजेस. केल्विन जे सांगतो ते इंजिनबद्दल सांगतो, इथं आलेलं आहे बघा इंजिन. आणि क्लॉजेस जे सांगतो ते रेफ्रिजरेटर बद्दल सांगतो. तो काय सांगतो की इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ डिवाइस वर्किंग ऑन सायकल whose sole effect is to transfer heat from low temperature heat reservoir to high temperature heat reservoir without use of any external aid. हे स्टेटमेंट आहे त्याचं. मग ते पण तुम्हाला विचारू शकता. तर जेव्हा इंजिन शब्द येईल तेव्हा लक्षात ठेवायचं केल्विन आहे, आणि जेव्हा रेफ्रिजरेटर शब्द येईल तेव्हा क्लॉजियस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन अ रेसिप्रोकेटिंग इंजिन द रेशो ऑफ व्हॉल्यूम ॲट द बॉटम डेड सेंटर टू द टॉप डेड सेंटर, याला काय म्हणतात? सिंपल आहे, कॉम्प्रेशन रेशो. ओके, मला तो पण दाखवतो. ओके, दिस इज टॉप डेड सेंटर, दिस इज बॉटम डेड सेंटर. याच्यामध्ये पिस्टन मूव्ह होतो. ओके, टॉप डेड सेंटर म्हणजे इथपर्यंत पिस्टन जाऊ शकतो, बॉटम डेड म्हणजे इथपर्यंत येऊ शकतो. याच्यात याला काय म्हणतात? स्ट्रोक व्हॉल्यूम. आणि याच्यावरून काय माहिती आपल्याला? व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. होरिझॉन्टल असेल तर, होरिझॉन्टल इंजिन असेल त्याला म्हणतात इनर डेड सेंटर, आउटर डेड सेंटर, ओडीसी आयडीसी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याचा आन्सर काय झाला आहे? 2. Thermal efficiency of closed cycle of turbine, thermal efficiency of closed cycle gas turbine is increased by reheating, intercooling, regenerator, all the above. all the above असेल तर all the above करायचं, नाहीतर thermal efficiency of closed cycle gas turbine रिहीटरने काय इन्क्रीज होते? वर्क रेशो इन्क्रीज होतो, त्याच्यामुळे इफिशियन्सी होईलच, याची चान्सेस नाही आहे. रिजनरेटर आणि इंटरकुलिंगमुळे वर्क सेव्ह होतं, इफिशियन्सी इन्क्रीज होऊ शकते. ओके, कारण रिहीटिंगमध्ये तुम्हाला हीट पण सप्लाय करावी लागते, वर्क रेशो इन्क्रीज होतो, पण हीट सप्लाय पण वाढतो. ठीक आहे, तर ऑल दी अबो हे आन्सर याचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर? रूट ब्लोअर, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर, वेन ब्लोअर अँड सेंट्रिफ्युगल. तर काय येईल? सेंट्रिफ्युगल किंवा ॲक्सियल, दोन्हीपैकी कोणत्याही ऑप्शनमध्ये असू शकतं. तर लक्षात ठेवायचं 93 ऑप्शन नंबर 4. बाकीचे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट हे नाही आहे. ओके, नेक्स्ट. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डिफाईन्स. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय दाखवतो? आपल्याला माहिती आहे टेम्परेचर. कुठे गेला? झिरोथ लॉ काय दाखवतो? टेम्परेचर. त्याच्यानंतर इंटरनल एनर्जी कोणता लॉ दाखवतो? फर्स्ट लॉ. त्याच्यानंतर सेकंड लॉ काय दाखवतो? एन्ट्रॉपी. लक्षात ठेवायचं आहे, किंवा हीट ट्रान्सफर. ठीक आहे, एन्थॅल्पी काय असते? इंटरनल एनर्जी प्लस पी व्ही, यू प्लस पी व्ही. ठीक आहे, ही पण सांगून देतो. इंटरनल एनर्जी प्लस प्रोडक्ट ऑफ प्रेशर ऑन व्हॉल्यूम, याला म्हणतात एन्थॅल्पी, एच. ओके, टोटल एनर्जी कंटेंट ऑफ द सिस्टम. ओके, नेक्स्ट. द वर्क इनपुट ऑफ द एअर कॉम्प्रेसर इज मिनिमम इफ कॉम्प्रेशन लॉ इज फॉलोड बाय आयसोथर्मल. का आयसोथर्मल ते पण सांगतो. क्वेश्चन काय विचारलेला आहे की जर तुम्ही कॉम्प्रेसरमध्ये कॉम्प्रेस करताना लॉ वापरला, कोणता लॉ वापरला? सपोज तुम्ही ही डायग्राम आहे, कॉम्प्रेशन करताय. ओके, दिस इज पी अँड व्ही. ठीक आहे,
तर जर तुम्ही पी व्ही इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे आयसोथर्मलचा लॉ वापरला तर वर्क काय असेल, कमी असेल. ठीक आहे, हे त्यांनी विचारलेलं आहे. किंवा मग तुम्ही कोणता वापरू शकता, वर्क ऑफ कॉम्प्रेशन या डायरेक्शनने. व्ही इज इक्वल टू 0, व्ही इज इक्वल टू इन्फिनिटी. जसं जसं तुम्ही व्ही, आता बघा तुम्हाला दोन गोष्टी माहीत पाहिजे. एरिया अंडर पी व्ही डायग्राम काय इंडिकेट करतो, वर्क ट्रान्सफर. ओके, जसं जसं ही जी लाईन आहे ही वरच्या दिशेला सरकत जाईल, याच्या खालचा एरिया वाढत जाईल. आता बघा याच्या खालचा एरिया एवढाच आहे. ओके, जसं जसं ही लाईन वरच्या डायरेक्शनला जाईल म्हणजे पी बी रेस टू गॅमा किंवा पॉलिट्रॉपिक प्रोसेस, तसा वर्क एरिया वाढत जाणार आहे, त्याच्यामुळे वर्क वाढेल. म्हणून आयडियली आयसोथर्मल वर्क पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. बस, थर्मलचे क्वेश्चन इथं संपलेले आहेत. येस, तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. एखादा टॉपिक जर तुम्हाला समजला नसेल तर त्या टॉपिकवरती पण आपण व्हिडिओ बनवू शकतो. व्हिडिओ आवडली नाही आवडली तरी ते कमेंट सेक्शनमध्ये लिहा, काय आवडलं नाही ते पण लिहा, आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. इथं आज थांबूया. खूप खूप धन्यवाद.